नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अष्टभाव आणि त्रिगुण यांच्या पलीकडे असलेल्या महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला परम आदराने सहस्त्रशः कृतज्ञ नमस्कार करते. त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया आपण. आणि आज मंगळवार आहे. शक्तीचं स्मरण आपल्याला करायचं आहे. श्री महापार्वती, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, महाकालिका, महादुर्गा आणि महिषासुरमर्दिनी यांच्यापासून आपल्याला शक्तीचं ग्रहण करायचं आहे. तशी प्रार्थना त्यांना करूया. कटितटिपीत दुकूल विचित्रमयूख तिरस्कृत चंद्ररुचे जितकनकाचल मौलिमदौर्जित गारजित कुंजर कुंभकुचे प्रणत सुरासुर मौलिमणे स्फुर दंशुल सन्नख चंद्ररुचे जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. सगळ्या मातृशक्तीपासून शक्तीसाठी आपण प्रार्थना करूया. शक्ती संचय करूया आपल्यामध्ये आणि त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन आपण प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. संकटांचं निरसन करणाऱ्या, सगळ्या प्रकारचं सुख देणाऱ्या आणि यमराजाच्या दूताला म्हणजे व्यथा वेदनांना दूर पळवणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण हा कलियुगातला हुकमी एक्का आहे. त्या प्रभू रामचंद्रांच्या नामाचं आपण स्मरण करू, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊया आणि भगवान श्रीकृष्णांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. नमस्कार असो भगवान श्रीकृष्णांना. त्यांचे कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत म्हणूनच आपण गीता ज्ञानेश्वरीचं अध्ययन करत आहोत. बालयोगी ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करूया, त्यांचे पदस्पर्श करूया आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जे अधिष्ठी तै साकारपणे नटी कार्या लागे. प्रकृतीचं वर्णन आपलं चाललं आहे. आपण 7वा अध्याय बघतो आहे. माया प्रकृती अविद्या हिचं वर्णन चाललं आहे. या ओवीत माऊली म्हणतात की अरे किरीटी, मी अमूर्त आहे, मी अव्यक्त आहे, मी निर्गुण आहे, मी निरुपाधिक आहे, मी अनादी आहे, अनंत आहे. पण प्रकृती जे अधिष्ठी ती प्रकृती माझा आधार घेते. म्हणजे विश्वारंभासाठी मी तिला प्रेरणा देतो, ती माझा आधार घेते आणि म्हणून मला हे सगुण रूप घ्यावं लागतं, म्हणून मला हे विश्व साकार करावं लागतं आणि असं लीलाधारी होऊन नटावं लागतं. असं प्रकृतीचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. अशा या ज्ञानोबा माऊलींच्या 7व्या अध्यायाला आपण कधीचाच प्रारंभ केला आहे. ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. ज्ञान म्हणजे परब्रह्मज्ञान, विज्ञान म्हणजे इहलोकीचं ज्ञान. या इहलोकीच्या ज्ञानाचं वर्णन चाललं आहे, ज्यामध्ये प्रकृतीचं वर्णन सुरू आहे. आपण 13वा श्लोक पाहिला होता. त्रिभिर्गुणमयैर्भावैः भेभिः सर्वमिदं जगत् मोहितानाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. वाईट वाटतंय परब्रह्माला असं आपल्याला वाटतंय, पण त्यांना काही नाही. त्यांनी फक्त सांगितलं आहे की या 3 गुणांनी, सत्व रज तम, या प्रकृतीच्या 3 गुणांनी शरीरभर जो हलकल्लोळ केला आहे, त्यामुळे लोक प्रकृतीलाच जाणतात, माम न जानाती, मला ते ओळखत नाहीत. आपण आता श्लोक क्रमांक 14वा पाहायचा आहे. 13वा श्लोक आपण पाहिलेला होता की हे लोक मला ओळखत नाही. आपण काल पाहिलंही होतं की आपल्याला विश्वासघात जो झाला आणि आपण ज्याच्यासाठी केलं त्यांनी जर ओळख नाही दिली तर काय वेदना असतात हा तो माणूसच फक्त जाणू शकतो. तशी वेदना परब्रह्माला नाही. परब्रह्माला नाही. ते निर्विकल्प आहे, ते तटस्थ आहे, ते कुटस्थ आहे. पण आपल्याला अशी आठवण येते की लोक उंबरठ्याला जेव्हा विसरतात तेव्हा वाईट वाटतं. ओवी क्रमांक 14. ओवी म्हणजे श्लोक क्रमांक गीतेचा 14. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामितान्तरन्ति ते.
एषा माया, ही माया, एषा स्त्रीलिंग, ही माया. ही माया कशी आहे? दैवी आहे, गुणमयी आहे आणि दुरत्यय आहे. 3 विशेषण आहे. दैवी म्हणजे कल्पित, आभासात्मक आहे. तिला असं अवयव नाही आहे, ती निरवयव आहे. ती त्याच्यानंतर तिला व्यक्त नाही आहे ती शरीरामध्ये, म्हणून तिला कल्पित ह्या शब्दासाठी दैवी वापरला आहे. जसं परब्रह्म आहे, निर्विकल्प आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याच्यानंतर निरुपाधिक आहे, तशीच ही माया पण आहे शरीरात, पण ती परब्रह्माच्या आधाराने राहते, म्हणून तिला दैवी म्हटलेलं आहे. कल्पित स्वरूपात ती आहे. दैवी नंतर गुणमयी, 3 गुणांनी युक्त आहे. सत्व रजतम हे तिचे लाडके 3 सुपुत्र आहे. त्यांना हाताशी घेऊन ती शरीरभर धुमाकूळ घालत असते. त्यामुळे दैवी हेषा गुणमयी आणि दुरत्यया, तरुण जायला कठीण. दुरत्यया तरुण, दूर म्हणजे कठीण, अति अधिक ई म्हणजे तरुण जाणे, तरुण जायला कठीण आहे. म्हणजे या मायेचे 3 विशेषणं काय आहे? ही कल्पित आहे, ही गुणांनी युक्त आहे, तरुण जायला कठीण आहे. अशी ही जी माया आहे ते तरुण कोण जातं? माम एव ये प्रपद्यन्ते. ये म्हणजे जे मला शरण येतात, एताम मायाम तरंती, तेही माया नदी तरुण जातात. एरवी मला न भजणारे लोक, सद्गुरूचा हात डोक्यावर नसलेल्या लोकांना माया नदी तरता येणार नाही. जन्म मरणाचे फेरेचे फेरे 84 लक्ष होतील, पण गुरुकृपा नसेल आणि भगवंताला शरण जात नसाल तर ही माया नदी तरता येणार नाही. माम एव ये प्रपद्यन्ते, जे मलाच शरण येतात ते ही माया नदी तरून जातात. किंवा सद्गुरूचा कृपास्पर्श पाहिजे, परिसस्पर्श पाहिजे. अशी हे ज्ञानेश्वरांनी माया नदीचं सुंदर रूपक केलेलं आहे. मी तुम्हाला ते आपल्याला ह्याच अध्यायात पुढे येणार आहे, तेव्हा आपण माया नदीचं रूपक किती सुंदर आहे हे पाहू. आता ह्याबद्दल ह्या पुढच्या ओव्यांमध्ये मायेबद्दलच वर्णन आहे श्रोते हो. मायेवर खूप फोकस करा तुम्ही. प्रकृती म्हणजेच माया, माया म्हणजेच अविद्या, जी भगवंत म्हणतात मम माया. कारण त्यांनी प्रेरणा देऊन तिला निर्माण केलं आहे. तिचे पुत्र 3 आहेत हे, पण ती शरीरभर कार्य करते. हा जीवात्मा तटस्थ राहतो. ओवी क्रमांक आपण 68 पाहू. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. महदादी शब्द जेव्हा जेव्हा येईल त्याचा अर्थ पंचमहाभूताधिक शरीर. हे महदादी माझी माया, माझी ही माया जी आहे ही पंचमहाभौतिक आहे. पंचमहाभूत इक्वल टू माया, म्हणजे महदाधिक म्हणजे पंचमहाभूत रूपात असलेली ही माझी माया. उतरोनिया म्हणजे तिला पार करून, ह्या मायेला पार करून. धनंजया म्हणजे हे धनंजया, अरे ही जी महत्त्वांनी बनलेली माया आहे हिला पार करून मी होई जे, माझ्या एकरूपात, माझ्याशी एकरूप होणं, माझ्यामध्ये मिळून जाणं, मला प्राप्त होणं, माझ्याशी सायुज्यता पावणं, हे आया, हे काही साध्य कैसे. हे कसं काय साध्य आहे? ही जी पंचमहाभूतांनी बनलेली माया आहे, मोठी अविद्या आहे, मोठी विलक्षण आहे, मोठा हुकमाचा एक्का आहे, मोठी सामर्थ्यशालिनी आहे. हिला उतरून, हिला पार करून माझ्यामध्ये येणं, माझ्याशी एकरूप होणं. आया म्हणजे काय शक्य आहे का रे? शक्य आहे का रे? कारण तिने लोकांमध्ये माझ्यामध्ये एक मोठा मायेचा दाट पडदा ठेवला आहे. तो पार करून माझ्यापर्यंत येणं आया कैसे निये. हे साध्य कसं काय? साध्यच नाही आहे. ओवी क्रमांक 69. जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. श्रोते हो, आता या 69व्या ओवीपासून पुढे 4-5 ओव्यांपर्यंत रूपक आहे सगळं. रूपक आहे सगळं, की ही माया म्हणजे असा काहीतरी एक प्रवाह कल्पिलेला आहे आणि सगळं तिला रूपकं दिलेले आहेत. कुठे कशाचा तरी अर्धा कडा, कशाचं तरी वळण, कशाचा तरी भोवरा, कशाचा तरी उतार, असं सगळं म्हटलेलं आहे. पण मुळात हे सगळं माया नदीचं वर्णन आहे. ते रूपक लक्षात घ्या. महत्त्वाच्या ओव्या आहेत सगळ्या. जिये म्हणजे ज्या माया नदीने ब्रह्माचळाचा आधाडा, परब्रह्माचा अर्धवट कडा, ही मायारूपी नदी आहे. हिने परब्रह्मरूपी अर्धवट कडा, आधाडा म्हणजे तुटलेला अर्धवट कडा. खरोखरचा अर्धवट कडा नाही, खरोखरची नदी नाही, मायारूपी नदी आहे. तिने परब्रह्मरूपी मोठा पर्वत आहे, त्याचा अर्धवट कडा. पहिल्या संकल्प जळाचा उभडा,
उभडा शब्दाचा अर्थ उगम आहे. म्हणजे ही जी माया आहे, ह्या मायेनी ती परब्रह्मरूपी अर्धवट कडा ओलांडून संकल्परूपी पाणी सोबत घेऊन ती उभडा म्हणजे जन्माला आलेली आहे, उगम पावलेली आहे. कशी आहे नीट लक्षात घ्या. ही मायारूपी नदी परब्रह्मरूपी पर्वताच्या अर्धवट तुटलेल्या कड्यातून संकल्परूपी पाणी घेऊन, संकल्प म्हणजे इच्छा वासना, संकल्परूपी पाण्याने ती उगम पावलेली आहे, उभडा. लक्षात यायला आहे 2 ओळी ह्याच महत्त्वाच्या आहे की परब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून आणि वासना विषयांचा विचाररूपी जळांच्या पाण्याने ती उगम पावली आहे. म्हणजे पाणी कसलं आहे? वासना, इच्छा. आता पुढे म्हटलं आहे सवेची महाभूतांचा बुडबुडा सानाला. आता पाण्यामध्ये बुडबुडे असतात, हिच्यातही बुडबुडे माया नदीमध्ये. कसले? पण महाभूतांचे, पंचमहाभूतांचे बुडबुडे साना म्हणजे लहान लहान. म्हणजे पंचमहाभूतांचे लहानसा बुडबुडा तिच्यावर दिसायला लागतो. नीट लक्षात घ्या श्रोते, काय माऊलींची प्रतिभा आहे खरंच. अगदी जय जयकार करावा. माझी तर बुद्धी ठक्क होऊन जाते, विस्मित होऊन जाते मी की एवढ्याशा 12 वर्षांच्या माऊलींनी गुरुचा परिस्पर्श काय झाला हो निवृत्तीनाथांचा. कसं सगळं आवळ्यासारखं सगळं तत्त्वज्ञान त्यांना दिसायला लागलं. तळहातावर जसा आवळा स्पष्ट दिसतो तसं सगळं माऊलींना दिसतंय हो हे तत्त्वज्ञान. ही माया, तो पुरुष, ती कुंडलिनी, काय 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 काय. आणि ते दृष्टांताद्वारे सांगतात आपल्याला, तेव्हा असं भव्य दिव्य काहीतरी मिळाल्यासारखं आपल्याला वाटतं. गीतेमध्ये व्यासमहर्षींनी संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे माया, पण इथे केवढं वर्णन आहे मायेचं, ज्याच्यामुळे आपल्याला जिवंतपणी आपल्या शरीरात असलेली माया कळते आणि आपण तिला पार करण्याचा प्रयत्न तर करतो आणि करत नसाल तर करायला लागा. ही माया आहे. तर ही कशी आहे? परब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून इच्छा वासनारूपी पाणी घेऊन उगम पावली आहे आणि तिच्यामध्ये पंचमहाभूतांचा एक लहानसा बुडबुडा आला आहे. त्याला साना शब्द वापरला आहे. अशी ही माया आहे. लक्षात घ्या. ओवी क्रमांक 70. जे सृष्टिविस्ताराचे निवोघे चढत काळ कळनेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. आता एकदा माया नदी ही एकदा नदीचं रूपक तिला दिल्यावर आता ती काय करते? सृष्टीच्या विस्ताराने वाहते. ती सृष्टिविस्ताराचे निवोघे, ओघे म्हणजे निमित्ताने. सृष्टीचा जितका विस्तार आहे त्या विस्ताराच्या निमित्ताने किंवा त्या विस्तारानुसार ती वाहते. विस्तारानुसार म्हणू आपण. सृष्टी विस्ताराचे निवोघे ती वाहत असते ती मायारूपी नदी. चढत काळ कळनेचे निवेगे. आणि वाहत असताना कालगती, काळ म्हणजे काल, काळ कळनेचे निवेगे ती कालगतीने वेगाने वाढते. जसा जसा काळ पुढे सरकतो तसतशी ही माया नदी वाढते. नदीचं रूपक आहे. लक्षात ठेवा, मुळात नदीचं रूपक आहे. इथे कुठलीही नदी, कुठलाही पर्वत, कुठलाही कडा नाही आहे. तर ही माया नदी सृष्टीच्या विस्ताराच्या नुसार ती वाहते आणि काळ जसजसा पुढे जातो काळ कळनेचे निवेगे म्हणजे काळाच्या वेगाने ती वाढत राहते. कालगतीच्या मानाने ती वेगाने वाढते. आणि काय करते? प्रवृत्ती निवृत्तींची तुंगे तटे सांडी. प्रवृत्ती निवृत्ती, प्रवृत्ती म्हणजे कर्म आणि निवृत्ती म्हणजे मोक्ष. प्रवृत्ती म्हणजे कर्म, निवृत्ती म्हणजे मोक्ष. यांची उंच उंच तटे, यांचे उंच उंच किनारे ती सोडून पुढे जाते. म्हणजे कशी आहे ही माया नदी? सृष्टीच्या विस्ताराच्या अनुसाराने ती वाहते. वाहताना कालगतीबरोबर ती वेगाने वाढते आणि वेगाने वाढत असताना कर्म आणि मोक्ष यांचे उंच उंच काठ ओलांडून जाते. हो, उंचला काय शब्द वापरला आहे? तुंग. तटे म्हणजे किनारे. उंच उंच किनारे असतात पण ते सांडून ती जाते. कर्मही सोडते, मोक्षही सोडून देते. मोक्ष तर नकोच असतो ना तिला. अशी ही माया नदी आहे. अर्थ पुन्हा एकदा सांगते. सृष्टीच्या विस्ताराच्या अनुसरून ही वाहत जाते. वाहता वाहता काळ जसा पुढा सरकतो तसतसा हिचा वेग प्रचंड वाढतो आणि मग त्या प्रचंड वेगवान माया नदी ती प्रवृत्ती म्हणजे इच्छा आकांक्षा आणि निवृत्ती म्हणजे मोक्ष यांचे उंच उंच कठडे ओलांडून ती पुढे चालली जाते. अशी ही माया नदी श्रोते हो. माऊलींचा खरोखर गजर केला पाहिजे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं उत्स्फूर्तपणे माझ्या मुखातनं हे येत असतं असं दरवेळा की माऊलींचा गजर केलाच पाहिजे. त्यांच्या या उत्तुंग प्रतिभेला प्रणाम शतशः केलाच पाहिजे. तेथे कर माझे जुळती दिव्यत्वाची चेथ प्रचिती. भव्य दिव्य आहे सगळं. ओवी क्रमांक 71. जे गुणघनाचे नि वृष्टी भरे भरली मोहाचे नि महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची. जे गुण, आता ती नदीच आहे. आपण 71व्या ओवीमध्ये माऊली काय सांगतात बघा. जे गुण घनाचे, गुण म्हणजे त्रिगुण, सत्वरज तम या गुणरूपी, घन म्हणजे ढगांची जोरदार वृष्टी झाल्यामुळे त्या मायेवर आता सत्व गुण रज सत्वच म्हटलं त्यांनी, गुण घनाचे. पण इथे तिन्ही गुण नाही आहे. त्या मायेवर वृष्टी होते ती फक्त सत्वगुणाचीच होते. म्हणून इथे गुणशब्दाचा अर्थ सत्वगुणरूपी घनाची वृष्टी तिच्यावर होते. त्या झाल्यामुळे मग ती काय होते, वृष्टी झाल्यामुळे मोहाचे आणि महापुरे संभ्रम होतो, तिच्यात संभ्रम निर्माण होतो, मोह निर्माण होतो. त्या मोहाच्या महापुरामध्ये ती नगरं वाहून नेते. घेऊन जात नगरे, नगरं वाहून नेते. कोणती? यमनियमांची. यमनियमरूपी अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहे त्यांची नगरं ती तिच्या पुराबरोबर वाहून घेऊन जाते. त्या माया नदीला महापूर का येतो? कारण सत्वगुणाची वृष्टी तिच्यावर होते. योगी लोक जेव्हा सत्वगुणाचं आचरण करतात तेव्हा तिच्यावरती वृष्टी होते, ती संभ्रमित होते, वेगाने वाढते आणि यमनियमांची सगळी नगरं ती महापुरामध्ये वाहून नेते. आसन, ध्यान, प्राणायाम, प्रत्याहार सगळं ती तिच्यासोबत वाहून नेते. माया नदी विलक्षण आहे श्रोते हो. माया नदीचं रूपक समजलं तुम्हाला तर तुम्हाला प्रकृती पुरुष समजले असं समजायचं आहे. आज इथेच थांबूया. इत्यालम.